रॉकेट सोडायचं मारायचं शत्रू. चूज वर्ड्स वाईजली. एवढा इंग्लिश शिकला कुठून? चॅट जीपीटी. काय लागलं मंडळी? जे धोक्याची गोष्ट होणार होती ती होती आता. की म्हणजे हे जे भाऊ everybody is busy. Good morning. Everybody is busy with their phones. मंडळी कुपतग्रहण डिस्कशन काहीतरी ते करत आहे. दिवस तिसरा आणि आपल्याला चित्र करावं लागतं जवळपास घरी झाले. ती मंडळी आता काम झालेलं आहे आपलं. काय लागलं नाही डायरेक्ट. मंडळी आता सगळ्यांच्या गाड्यांचं लूप करून झालेलं आहे. आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपलं हे बाकी आहे सगळं कुट करायला. एरिया बघा मस्तपैकी. गॅरेज हे ॲक्च्युली ड्रीम गॅरेज सारखे का रे? असं गॅरेज पाहिजे फुल बाईक्स एक नंबर वगैरे. हॉटेल मस्त आहे रूम वगैरे पण भारी वाटतंय पण ते पाहिलं. बाईक्स वगैरे मस्त खाली टाईल विल बघा कशा ठिकाणी गाडी आपल्या उभ्या आहे. वगैरे करायची होती त्याच्यामुळे एकदम स्पेशल हॉटेल भेटलं आपलं. काम झालं पण अजून आत्ताशी काहीतरी 10% काम झालं आजचं. मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे कामं म्हणजे बॅगा फूट करून आणि ते सगळं पॅक करणं दिले अवघड खेळ. आणि आज आपण मंडळी थोडा प्लॅनमध्ये आपलं चेंजेस झालेलं आहे. जे काय आपलं नाशिक टू कन्याकुमारी होतं. मी आता मागचे 2 ब्लॉग बघितले असेल तुम्हाला समजलं असेल की आपण पावसामुळे आपण रूट पण चेंज केला होता. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला चेंजेस करावं लागल्या प्लॅनमध्ये. आणि आपले जवळपास 200-250 किलोमीटर आपण मागे आहे आपल्या जे आपण प्लॅन केलेलं होतं त्यापेक्षा. ओके चलो जे आपण पुढे जाऊन सांगू पुढे चाललो आहे आता. ते ब्लॉग चालू होईल तेव्हा तुम्हाला सांगेलच. नाश्ता पाणी आता सगळं बाईक वगैरे सगळं झालंय. काय नाही बाईकवरती सगळं बाईक पॅक करून झाली, लुब्रिकेट करून झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आता आजचं शेड्यूल काय आहे मंडळी जरा एक्सप्लेन करा. तर मंडळी आजची तारीख आहे आपण निघालो 27ला 28ला खरं झालं. तर मंडळी आज आहे 29 सप्टेंबर. आज माझ्यासाठी काय स्पेशल दिवस पण आहे. व्हॉट एव्हर इट इज. पण आपण सुरुवात करूया आजच्या दिवसाची. आणि सकाळचे 10 वाजले आवरता आपण आहे मुंबई बँगलोर हायवेच्या एक प्लेस आहे तिथं स्थिरा, जो की 100 किलोमीटर अलीकडे आहे बँगलोर पासून. आता इथून आपण आपल्या म्हैसूरला जायचे. इकडनं म्हैसूर जवळ 150 किलोमीटर आहे. 150-200 किलोमीटर पडेल आपल्याला. आणि आपण प्लॅनमध्ये काही चेंजेस केलेत. आणि आता म्हैसूरला आपल्याला रीच करायचं दुपारपर्यंत. बाकी पुढचं मग आरजे भाऊ सांगतो. आपण आजचा प्रोग्राम तुम्हाला दिसला असेल. 2 दिवस आले आपल्या प्रवासाला. 1000 किलोमीटर जवळपास झाले. गाड्यांची सर्व्हिसिंग थोडी गरज होती ती पण झाली. सकाळची पॅकिंग झाली तुम्ही बघितलं. आजच्या दिवसापासून डे 3 तुम्हाला आम्ही एक्सप्लोर करायला सुरुवात करतोय. तुमच्यासोबत आम्ही पण, आमच्यासोबत तुम्ही पण आमच्यासोबत तुम्ही पण एक्सप्लोर करायला सुरुवात करा. आणि या ट्रिपचा सुंदर असा आनंद घ्या 10 दिवसाचा. आणि इथे आपल्या एजी बॉम्बचे पण 2 शब्द आपण घेऊया. तर मंडळी तुम्ही बघितलं असाल सकाळी रोज उठायचं, आपलं स्वतःचं आवरायचं, मग गाड्यांचं आवरायचं, मग बॅग पॅक करून सर्व परत गाडीवर बॅग पॅक करून बांधायच्या मस्तपैकी. हे सगळं जे आहे ना ही एक मजा आहे. आणि जी मजा आम्ही घेतोय आणि तुम्ही पण घ्यायला पाहिजे. हे जे वय आहे 25 ते 35 ते 40 पर्यंत या वयात त्या सगळ्या मजा घेतल्या पाहिजे. कार्यक्रम इथं संपू. कारण हा कार्यक्रम भरकडतोय. हा कार्यक्रम विचित्र झालेला आहे.
निघायचं. चला मंडळी, तिसऱ्या दिवसाची राईड सुरू झालेली आहे. भव्य ठिकाणी जातो. लेक बिग असतो तिथं बाजूला. हे काय रे मंदिर आहे त्या तो का तिथला रहिवासी का काय स्ट्रक्चर काय काय म्हैसूरमध्ये कारण की तिवर राहिले माहिती रॉकेट सोडायचं आणि मारायचं शत्रू. चूज वर्ड्स वाईजली. एवढा इंग्लिश शिकला कडून ChatGPT. तेवढंच वाक्य येतं मला. हॉलिवूड आधी दुसरा पाहायसाठी पाहायचा, आता दुसरं काय ऑप्शन नाही राहिलं. चूज वर्ड वाईजली, अदरवाइज यू विल रिग्रेट. ते पण ते एवढे पाहिले त्याच्यामध्ये एखाद्या पूर्ण एखाद्याचं इंग्लिशचा क्लास उभा केला असता, पण त्यांनी काही 2-3 शब्द शिकले, ते जास्त नाही शिकले. एवढे पिक्चर पाहिले लहानपणी नाही मी हिंदीत पाहायचं ना. काय हे चला पटापट चला. आम्ही ती प्रशंसा करत होतो काही प्रश्नांचं काय तू त्याच्यात पुढं प्रश्न सोबत तू त्याच्या पुढं ठेवली ना इंग्लिशचा क्लास उभा केला असं. भाऊ आहे ना, त्याच्यामुळे एक्सप्रेशन नाही दिसत. आतल्या मनातल्या मनात एक्सप्रेशन देतो. काय करतोय आता गाडी. काही बोलणार नाही. मंडळी, जे धोक्याची गोष्ट होणार होती ती होती आता. ती म्हणजे AJ भाऊ BMW 310 RR घेणार आहे. ते खूप अवघड खेळ आहे. AJ भाऊ BMW घेणं म्हणजे कन्याकुमारीला चाललो. नाशिक. तुम्ही कुठले? आम्ही लातूर. लातूरचे का? अरे इकडे कस काय? MS-15 बघितले, ओके ओके. इकडे कस काय मग? फिरायला आलो जरा. फिरायला आलो. चालेल. ठीक आहे. हो त्याच्याने हो थँक्यू. AJ भाऊनी पा कुठं लावली पाहिजे नाही माणूसच ते करतो. तर मंडळी, सरते शेवटी आता आपण आलेलो आहोत म्हैसूरमध्ये आणि आता नाश्त्याचा कार्यक्रम करणार आहोत. इथं सगळे एनर्जी थोडी लो झाली. एनर्जी लो झालेली आहे सरांची. अरे सकाळी घरी नाश्ताच नाही खाऊ वाटला. ओके असं कॉफी आणि 2 भाकऱ्या. सरांना खाऊ घालायचं. दाबून आणू आपण आता कर्नाटकाचा आता पहिल्यांदी फेमस आहे म्हैसूरमध्ये खायचा. म्हैसूरमध्ये. आलं पण लगेच. होय होय चटणी पोट भरलं तेवढं. काय ना ते वाढून ठेव. ओके. आपल्याला मस्त आहे ना म्हैसूर पाक खायचं आहे. म्हैसूरमध्ये आपण पोहोचलो आपण. 2 गरिबांना आपण काही देणार नाही. 2 गरीब खाऊ राहिले आणि ताटा रिकामे आहे दोघांची बाबा तिघांची पाय आता समजा एक एक्स्ट्रा घेतलाय त्यांनी. मंडळी इथून आपला आहे ना मस्त एक्सप्लोर चालू होणार आहे. आणि आता ब्लॉग चालू होणार आहे. खूप सारं कंटेंट मिळणार तुम्हाला. तर आवडी मंडळी पण दिसेल तुम्हाला. लांब लांब इकडे तिकडे सगळी काढलेली. चला आता हॉटेलच्या दिशेने निघायचं आहे आपल्याला. हे जे बाबा मोठ्या माणसांचा खेळ का? मोठ्या माणसांचा खेळ आहे का? एवढा आहे.